Hi friends, today we'll discuss about equipments and personnel requirements hospital pharmacy. हॉस्पिटल फार्मसीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे इक्विपमेंट्स आवश्यक असतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे पर्सनल रिक्वायरमेंट्स आहेत हे याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. सी द इक्विपमेंट्स रिक्वायर्ड इन हॉस्पिटल फार्मसी. So first is the prescription case. Then next is the drug stock cabinets with proper shelves and drawers. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅबिनेट असतील किंवा कबोर्ड असतील आणि त्या कबोर्डमध्ये प्रॉपर साईजचे शेल्व्स असतील किंवा ड्रॉवर असतील, ज्या ड्रॉवरमध्ये किंवा शेल्फ्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग काय करायचे स्टॉक करून ठेवायचे आहेत. त्यानंतर सेक्शनल ड्रॉवर कॅबिनेट्स विथ कपबोर्ड बेसिस, जे वेगवेगळे सेक्शन असणारे जे काय ड्रॉवर्स आहेत त्या कॅबिनेटमध्ये असले पाहिजेत. कॅबिनेट म्हणजे कपबोर्ड विथ कपबोर्ड बेसिस. देन वर्क टेबल्स अँड काउंटर्स फॉर रुटीन डिस्पेन्सिंग, ज्यामध्ये काही वर्क टेबल्स आपल्याला आवश्यक आहेत अँड काउंटर्स फॉर रुटीन डिस्पेन्सिंग, म्हणजे रुटीन किंवा रेग्युलरली आपल्याला जे काय डिस्पेन्स करायचं त्यासाठी काउंटर्स आणि आणखी काही त्याच्यामध्ये वर्किंग टेबलची गरज आहे. देन सिंक विथ ड्रेन बोर्ड. सिंक म्हणजे काय बेसिन असतील ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल टेम्पररी किंवा इन शॉर्ट त्याच्यामध्ये काय स्वच्छ करता येईल विथ ड्रेनेज सिस्टम त्यामध्ये आवश्यक आहे. देन कॅबिनेट टू स्टोअर द मॉर्टर अँड पेसल्स. मॉर्टर आणि पेसल ठेवण्यासाठी काही कॅबिनेट्स किंवा कपबोर्डची गरज आहे. देन कॅबिनेट्स फॉर ग्लास युटेन्सिल्स, फ्लास्क, फनेल्स, बीकर्स. वेगवेगळ्या प्रकारचे काचेचे जे काय वस्तू आहेत, जे काय ॲपरेटस आहेत ते ठेवण्यासाठी कॅबिनेटची गरज आहे किंवा कपबोर्डची गरज आहे, कपाटची गरज आहे. देन रेफ्रिजरेटर ऑफ सुटेबल कॅपॅसिटी. वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे रेफ्रिजरेटर त्या ठिकाणी आवश्यक आहेत. उदाहरणार्थ 200 लिटरचं असेल किंवा 215चं असेल, 190चं असेल, अशी कॅपॅसिटीचे काय रेफ्रिजरेटर असतात. देन नार्कोटिक्स सेफ विथ इंडिव्हिज्युअली लॉक्ड ड्रॉवर्स, म्हणजे अशा पद्धतीचे ड्रॉवर ज्याच्यामध्ये काय आपल्याला सेफली नार्कोटिक्स ठेवता येतील. देन ऑफिस डेस्क विथ टेलिफोन कनेक्शन अँड फाईल कॅबिनेट, जे ऑफिस डेस्कची गरज आहे ज्याच्यामध्ये टेलिफोन कनेक्शन असतील विथ फाईल कॅबिनेट, ज्याच्यामध्ये फाईल आपल्याला काय करता येईल स्टोअर करून ठेवता येईल. देन डिस्पेन्सिंग विंडो फॉर नर्सेस अँड आउट पेशंट. नर्सेसकरिता किंवा आउट पेशंटसाठी डिस्पेन्सिंग विंडोज त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. नेक्स्ट, सो विल सी द पर्सनल रिक्वायरमेंट इन हॉस्पिटल फार्मसी. जे हॉस्पिटल फार्मसीमध्ये किती लोकांची आवश्यकता आहे, जे मॅन पॉवर किती गरज आहे. फर्स्ट पॉईंट, नो स्टँडर्ड रूल्स रिगार्डिंग द रिक्वायरमेंट ऑफ पर्सनेल फॉर इन पेशंट फार्मसी. इन पेशंट फार्मसी करता तसं काही खास स्टँडर्ड रूल नसतो जे किती त्यामध्ये पर्सनची आवश्यकता आहे. नेक्स्ट, number of pharmacies required for a hospital are calculated on the basis of workload and the number of beds available. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये फार्मसीची किती आवश्यकता आहे, त्याची संख्या किती आवश्यक आहे, हे कोणत्या बेसिसवरती आपण कॅल्क्युलेट करणार आहे, ऑन द बेसिस ऑफ वर्कलोड. आणि त्याचबरोबर बेडची संख्या किती आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये. देन फॉर अ स्मॉल हॉस्पिटल मिनिमम 3 फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड. छोटं हॉस्पिटल असेल तर कमीत कमी 3 फार्मासिस्टची गरज असते. ॲज द नंबर ऑफ बेड इन्क्रीजेस द नंबर ऑफ फार्मासिस्ट ऑल्सो इन्क्रीजेस. बेडची संख्या याच्यामध्ये जर वाढली तर फार्मसीची संख्यासुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. देन फार्मासिस्ट शूड पजेसेस द ॲडिक्वेट फार्मसी क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. तर या हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करणारे जे फार्मासिस्ट आहेत तर त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं फार्मसी क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. इफ मॅन्युफॅक्चरिंग ड्रग्ज इज इन्व्हॉल्ड इन फार्मसी
ॲडिक्वेट नंबर ऑफ टेक्निशियन्स, असिस्टंट, पिऊन्स एट्सेट्रा रिक्वायर्ड. जर हॉस्पिटल फार्मसीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल, हा सेक्शन असेल, तर त्याच्यामध्ये ॲडिक्वेट नंबर ऑफ टेक्निशियनची गरज आहे, ॲसिस्टंटची गरज आहे, पिऊन्सची गरज आहे, जेणेकरून मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला व्यवस्थित ते पार पाडता येईल. नेक्स्ट, फार्मासिस्ट रिक्वायरमेंट ऑन द बेसिस ऑफ बेड स्ट्रेंथ. सो याच्यामध्ये चार्ट आहेत. एक आहे पहिला कॉलम बेड स्ट्रेंथ, दुसरा कॉलम आहे नंबर ऑफ फार्मासिस्ट रिक्वायर्ड. अप टू 50 बेड्स, 50 बेडपर्यंत 3 फार्मासिस्टची गरज आहे. अप टू 100 बेड्स 5 फार्मासिस्ट रिक्वायर्ड. अप टू 200 बेड्स 8 फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड. अप टू 300 बेड्स 10 फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड. 300 बेड जर असतील तर 10 फार्मासिस्टची गरज आहे. 200 बेड असेल तर 8 फार्मासिस्टची गरज आहे. 100 बेड असेल तर 5 फार्मासिस्टची गरज आहे. अँड अप टू 500 बेड्स 15 फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड. जे नंबर ऑफ फार्मासिस्टची गरज आहे 15. किंवा जेव्हा 500 बेड एखाद्या हॉस्पिटलमध्ये असतील त्यावेळेस. नेक्स्ट, सी देअर इज द chart or classification of personnel required. So administrator is there, then head of the pharmacy services. So head of the pharmacy services will be M Pharm. Then first is the dispensing chemist. तो D Pharm असला पाहिजे जे क्वालिफिकेशन. मग तो इनपेशंट आणि आउटपेशंटसाठी यूज केला जाणार आहे. देन क्लिनिकल फार्मासिस्ट B Pharm. देन क्वालिटी कंट्रोल फार्मासिस्टसाठी M Pharm असणं आवश्यक आहे. देन मेडिकल स्टोअर फार्मासिस्टसाठी B Pharm किंवा D Pharm. देन मॅन्युफॅक्चरिंग केमिस्टसाठी M Pharm मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनसाठी. देन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ IV फ्लुइड्स B Pharm किंवा M Pharm दोन्हीपैकी एक चालेल. देन अदर मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेससाठी B Pharmची आवश्यकता आहे. नेक्स्ट, रिक्वायरमेंट्स अँड ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. जे हॉस्पिटल फार्मासिस्टची रिक्वायरमेंट काय आहे आणि ॲबिलिटीज काय काय आवश्यक आहे हॉस्पिटल फार्मासिस्टसाठी. सी द रिक्वायरमेंट्स फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. सो इट इज द हेड ऑफ द हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट should be a postgraduate in pharmacy, preferably in pharmaceutics, pharmacology or hospital pharmacy. सो हॉस्पिटल फार्मासिस्ट हॉस्पिटल फार्मसीचा हेड असतो त्या डिपार्टमेंटचा, आणि म्हणून तो त्याचं जे काय शिक्षण आहे ते PG पर्यंत झालेलं असलं पाहिजे. दॅट इज PG इन फार्मसी. मग तो कोणत्या ब्रँचमध्ये असलं पाहिजे, फार्मास्युटिक्स, फार्मॅकॉलॉजी किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये. सो हॉस्पिटल फार्मसिस्ट ॲक्ट्स ॲज अ कोऑर्डिनेटर फॉर द फार्मसी अँड नॉन फार्मसी स्टाफ. ओके, फार्मसी स्टाफ आणि नॉन फार्मसी स्टाफसाठी हॉस्पिटल फार्मासिस्ट हा कोऑर्डिनेटर म्हणून ॲक्ट करणार आहे, काम करणार आहे. देन हॉस्पिटल फार्मासिस्ट रिपोर्ट्स टू द ॲडमिनिस्ट्रेटर अँड इंटरॅक्ट्स विथ अदर मेडिकल डिपार्टमेंट. हॉस्पिटल फार्मासिस्ट ॲडमिनिस्ट्रेटरला रिपोर्ट करणार आहे किंवा इंटरॅक्ट करणार with other medical department. Then see the flow chart for requirements of a hospital pharmacist. First director म्हणजे अध्यक्ष असणार. then superintendent of pharmaceutical services जे त्याच्यामध्ये अधिकारी असणार आहे, superintendent of pharmaceutical services or chief pharmacist दोन्हीपैकी एक असणार आहे. chief pharmacist हा M Pharm असणं आवश्यक आहे. then याच्यामध्ये पुन्हा क्लासेस आहेत. फार्मासिस्ट दॅट इज फॉर ड्रग डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, तो B Pharm असणं आवश्यक आहे. देन मेडिकल स्टोअरसाठी फार्मासिस्ट म्हणजे मिनिमम D Pharmacy. देन 2 फार्मासिस्ट आयदर B Pharm और D Pharm फॉर डिस्पेन्सिंग सेक्शन. देन पोस्ट ग्रॅज्युएट फार्मासिस्ट फॉर क्वालिटी कंट्रोल है ना, म्हणजे PG झालेलं असलं पाहिजे, म्हणजे M Pharm झालेलं असलं पाहिजे फॉर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. तर हे पाहिलं आपण याच्यामध्ये फ्लो चार्ट फॉर रिक्वायरमेंट ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. हॉस्पिटल फार्मासिस्टसाठी काय काय रिक्वायरमेंटची किंवा काय काय त्याच्यामध्ये गरजा आहेत. नेक्स्ट, ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. फर्स्ट इज द टेक्निकल ॲबिलिटी, म्हणजे त्याकडे टेक्निकल क्षमता असणं आवश्यक आहे. देन ॲबिलिटी टू डेव्हलप अ मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन. मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन त्याने तयार
केला पाहिजे, ती ॲबिलिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी, ॲडमिनिस्ट्रेशन करता आलं पाहिजे. देन ॲबिलिटी टू कंट्रोल द इन्व्हेंटरी ना, म्हणजे जे काय इन्व्हेंटरी आहे, जे काय रिक्वायरमेंट आहे ते कंट्रोल करता आले पाहिजेत, ती क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. देन ॲबिलिटी टू कंडक्ट अँड पार्टिसिपेट इन रिसर्च कंडक्ट करता आलं पाहिजे किंवा त्यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे. देन ॲबिलिटी टू कंडक्ट टीचिंग प्रोग्रामसुद्धा त्याने कंडक्ट केला पाहिजे, ती ॲबिलिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. ओके, थँक्यू.